या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 2चा सराव संच 1.1 मधील प्रश्न क्रमांक 3 पासून प्रश्न क्रमांक 7 पर्यंतचा सराव करणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 1 वरील बाकीच्या सर्व प्रश्नांचा सराव केलेला आहे। त्या सर्व व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। आणि जर ह्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझा हा व्हॉट्सअप नंबर सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला तुम्ही व्हॉट्सअपवर इयत्ता 9वी असा मेसेज करा। मी सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन। हा व्हिडिओ आपण डायरेक्टली प्रश्न क्रमांक 3 पासून सुरू करणार आहोत। तर आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे बघा, खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा। दिलेले बिंदू एक रेषीय नसतील तर तसे लिहा। म्हणजे आपल्याला दोन बिंदूंच्या मध्ये कोणता बिंदू आहे ते शोधायचं आहे। मग हे शोधण्यासाठी आपण काय करायचं बघा, इथे आपल्याला 3 अंतरे दिलेली आहेत। तर या 3 अंतरांपैकी सर्वात मोठं जे अंतर आहे ते आपण अगोदर लिहून घेऊयात। तर इथे 7, 10 आणि 3 अशी 3 अंतरे आहेत, ज्यामध्ये 10 हे अंतर सर्वात मोठं आहे। मग आपण इथे अगोदर लिहून घेऊयात डिस्टन्स ऑफ PQ बरोबर 10। तर हे जे आपण लिहिलं त्याला आपण नंबर 1 देऊया। त्यानंतर उरलेली जी दोन लहान अंतरे आहेत यांची बेरीज करूयात। तर ते काय होईल बघा, डिस्टन्स ऑफ PR अधिक डिस्टन्स ऑफ QR। तर हे किती आहे 7 आणि 3, म्हणून 7 अधिक 3, 7 अधिक 3 उत्तर आलं 10। याला नंबर 2 देऊया। तर बघा, जेव्हा सर्वात मोठं अंतर आणि उरलेल्या दोन लहान अंतरांची बेरीज हे समान असतात तेव्हा आपण काय सांगू शकतो की ते बिंदू एकरेषीय आहेत। म्हणून आपण इथे अगोदर लिहून घेऊयात, हे जे समान आपण शोधलेलं आहे ते लिहून घेऊयात। तर बघा 1 व 2 वरून ही दोन्ही समीकरणे, ही दोन्ही विधाने समान आहेत ते लिहून घेऊयात। तर डिस्टन्स ऑफ PQ बरोबर डिस्टन्स ऑफ PR अधिक डिस्टन्स ऑफ QR। आता बघा, आपल्याला काय सांगायचं आहे, तर दोन बिंदूंच्या दरम्यान कोणता बिंदू आहे ते सांगायचं आहे। मग काय करायचं, सर्वात मोठं अंतर जे आहे ते आहे PQ मधील। मग ह्या P आणि Q या दोन बिंदूंव्यतिरिक्त जो बिंदू आहे तो ह्या दोघांच्या मध्ये आहे। तर ह्या दोघांच्या व्यतिरिक्त आहे R हा बिंदू, म्हणजे R हा बिंदू PQच्या मध्ये आहे। मग आपण ते लिहून घेऊयात। म्हणून बिंदू R हा बिंदू P व Q यांच्या दरम्यान आहे। आता हे आपण शोधलं समीकरणांना। आता हेच आपण आकृती काढून समजून घेऊयात, म्हणजे आणखी क्लिअर होईल। तर सर्वात मोठं जे अंतर आहे ते आपण त्याची आकृती काढूयात। तर समजा हा बिंदू आहे P, हा बिंदू आहे Q आणि हे अंतर आपल्याला दिलेलं आहे, हे अंतर किती दिलेलं आहे 10। आता त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे की R बिंदू P पासून 7 वर आहे। तर समजा इथे आपण R बिंदू घेतला तर हे अंतर किती होईल, हे अंतर होईल 7। आणि त्यानंतर आपल्याला सांगितलं आहे की Q पासून R बिंदू आहे 3 वर, तर हे आहे 3। तर बघा, या दोघांची बेरीज केली तर हे PQ इतकं अंतर येतं, बरोबर। तर आता तुम्हाला समजलं की सर्वात मोठं जे अंतर आहे PQ ह्यांच्या मध्ये R हा बिंदू आहे, कारण की ह्या दोन्ही डायमेन्शनची, ह्या दोन्ही अंतराची जी बेरीज आहे ती एकूण अंतरा इतकी आहे। तर अशा पद्धतीने आपण शोधायचं आहे। आकृती काढण्याची इथे गरज नाही, आपल्याला फक्त ह्या पद्धतीने स्पष्टीकरण द्यायचं आहे। तर हा झाला आपला पहिल्या उदाहरणाचं उत्तर। आता पुढे जाऊयात। दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर जी 3 अंतरे दिलेली आहेत त्यामध्ये सर्वात मोठं अंतर आहे RS, जे आहे 8। मग ते अगोदर लिहून घेऊयात, डिस्टन्स ऑफ RS बरोबर 8। ह्याला नंबर 1 द्यायचा। आता उरलेली जी दोन लहान अंतर आहेत त्यांची बेरीज करूयात। म्हणून डिस्टन्स ऑफ ST अधिक डिस्टन्स ऑफ
आर टी बरोबर 6 अधिक 4 बरोबर 10. ह्याला नंबर 2 देऊयात. आता 1 आणि 2 वरून काय सिद्ध होते बघा, तर 1 व 2 वरून ही जी दोन्ही विधाने आहेत ती समान नाहीत, कारण की एकाची किंमत आहे 8, दुसऱ्याची किंमत आहे 10. म्हणून आपण इथे लिहून घ्यायचं आहे डिस्टन्स ऑफ आर एस इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ऑफ एस टी अधिक डिस्टन्स ऑफ आर टी. आता हेच आपण आकृतीवरून देखील समजून घेऊयात. तर सर्वात मोठे जे अंतर आहे ते आहे 8. आर एस हे अंतर किती आहे, 8 दिलेलं आहे. त्यानंतर उरलेली जी 2 अंतरे आहेत त्यांची बेरीज 10 होते, म्हणजे ते 8पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ हा जो टी बिंदू आहे तो कुठे असणार आहे, तो टी बिंदू ह्या रेषेच्या बाहेर इथे कुठेतरी असणार आहे, की ज्यामुळे काय होतं आहे, तर हे अंतर होते 6 आणि आर टी हे अंतर होते 4. तर अशा पद्धतीने हा बिंदू ह्या रेषेच्या बाहेर आहे, त्यामुळे हे एक रेषीय नाहीत. आणि एक रेषीय नाहीत याचा अर्थ कोणताही बिंदू इतर कोणत्याही बिंदूंच्या दरम्यान नाही. बरोबर, मग आपण ते लिहून घेऊयात. तर इथे लिहून घ्यायचं आहे, म्हणून बिंदू आर एस टी यांपैकी कोणताही बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान नाही. म्हणून बिंदू आर एस टी हे एकरेषीय बिंदू नाहीत. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे उत्तर लिहायचं आहे. आता पुढे जाऊयात. तिसरं उदाहरण. तिसऱ्या उदाहरणात आपल्याला काय सांगितलं आहे, तर सर्वात मोठं अंतर आपल्याला दिलेलं आहे ए बीचं, जे आहे 16. मग आपण इथे लिहायचं आहे डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर 16. त्याला नंबर 1 देऊयात आणि उरलेल्या 2 अंतरांची आता बेरीज करूयात. डिस्टन्स ऑफ सी ए अधिक डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर 9 अधिक 7 उत्तर आलं 16. याला नंबर 2 देऊयात. म्हणून 1 व 2 वरून या दोघांची बेरीज समान आहे, मग ते आपण लिहून घ्यायचं आहे डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर डिस्टन्स ऑफ सी ए अधिक डिस्टन्स ऑफ बी सी. आता हे आपण बरोबर शोधलेलं आहे. याचा अर्थ काय, तर मोठं जे अंतर आहे त्याच्या बिंदूंव्यतिरिक्त जो बिंदू आहे तो दरम्यान आहे. तर ए बीच्या व्यतिरिक्त इथे सी बिंदू आहे, म्हणजे सी हा दोघांच्या मध्ये आहे. म्हणून इथे लिहायचं आहे बिंदू सी हा बिंदू ए आणि बिंदू बी यांच्या दरम्यान आहे. चला, हे झालं तिसरं उदाहरण. पुढील उदाहरण पाहूयात. पुढे आपल्याला सर्वात मोठं अंतर दिलेलं आहे 12. मग ते आपण अगोदर लिहायचं आहे डिस्टन्स ऑफ एम एन बरोबर 12. याला नंबर 1 दिला आणि उरलेल्या दोन्ही अंतरांची आपण करायची आहे बेरीज. म्हणून डिस्टन्स ऑफ एल एम अधिक डिस्टन्स ऑफ एन एल बरोबर 11 अधिक 8 उत्तर आलं 19. ह्याला नंबर 2 देऊयात. या दोन्हीवरून आपल्याला काय कळतं, तर हे अंतर समान नाही आहे. म्हणून 1 व 2 वरून काय सिद्ध झालं, तर डिस्टन्स ऑफ एम एन इज नॉट इक्वल टू, नॉट इक्वल टूचं चिन्ह काढायचं आपण,
डी डिस्टन्स ऑफ एल एम अधिक डिस्टन्स ऑफ एन एल. आता हे दोन्ही काय झालेलं आहे तर समान नाही आहेत, म्हणजेच यापैकी कोणताही बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान नाही आहे आणि हे तिन्ही बिंदू एक रेषीय नाहीत. मग ही दोन्ही वाक्य आपण लिहून घेऊयात. म्हणून बिंदू एल एम एन यांपैकी कोणताही बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान नाही. आणि पुढे लिहायचं आहे आपण बिंदू एल एम एन हे एक रेषीय नाहीत. चला पुढील उदाहरण पाहूयात. पुढील उदाहरणामध्ये आपल्याला सर्वात मोठं अंतर दिलेलं आहे 15. मग अगोदर ते लिहायचं. डिस्टन्स ऑफ एक्स वाय बरोबर 15, त्याला नंबर 1 द्यायचा आणि उरलेल्या दोन्ही अंतरांची आपण बेरीज करायची. म्हणून डिस्टन्स ऑफ वाय झेड अधिक डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर 7 अधिक 8 बरोबर 15, ह्याला नंबर 2 द्यायचा आहे. तर बघा या दोघांची किंमत किती झालेली आहे 15 झालेली आहे, म्हणजे समान आहे. मग आपण लिहायचं आहे 1 व 2 वरून डिस्टन्स ऑफ एक्स वाय बरोबर डिस्टन्स ऑफ वाय झेड अधिक डिस्टन्स ऑफ एक्स झेड. याचा अर्थ काय होतो आहे तर सर्वात मोठं जे अंतर आहे 15 जे आहे एक्स आणि वाय या दोन बिंदूंच्या मध्ये, तर या दोन बिंदूंच्या व्यतिरिक्त जो बिंदू आहे तो मध्ये आहे, दरम्यान आहे, म्हणजे झेड हा उरलेल्या दोन्ही बिंदूंच्या दरम्यान आहे. तर आपण इथे लिहून घ्यायचं आहे. म्हणून बिंदू झेड हा बिंदू एक्स आणि वाय यांच्या दरम्यान आहे. त्यानंतर नेक्स्ट उदाहरण. इथे आपल्याला सर्वात मोठं अंतर दिलेलं आहे 8, तर ते अगोदर लिहूयात. डिस्टन्स ऑफ ई एफ बरोबर 8, त्याला नंबर 1 द्यायचा आहे आणि उरलेल्या दोन्ही अंतरांची आपण बेरीज करायची आहे. म्हणून डिस्टन्स ऑफ डी ई अधिक डिस्टन्स ऑफ डी एफ बरोबर 5 अधिक 6 बरोबर 11, ह्याला नंबर 2 द्यायचं. या दोन्ही विधानांची जी किंमत आहे ती समान नाही आहे. म्हणून 1 व 2 वरून डिस्टन्स ऑफ ई एफ इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ऑफ डी ई अधिक डिस्टन्स ऑफ डी एफ. याचा अर्थ काय तर हे बिंदू एक रेषीय नाहीत आणि कोणताही बिंदू एकमेकांच्या दरम्यान नाही आहे. म्हणून बिंदू डी ई एफ यांपैकी कोणताही बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान नाही. म्हणून आता दुसरं वाक्य लिहायचं आहे की ते एकरेषीय नाहीत. बिंदू डी ई एफ हे
एकरेषीय नाहीत. चला इतकं झालं. आता पुढे जाऊयात. इथे आपला प्रश्न क्रमांक 3 कंप्लीट झालेला आहे. आता प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4ला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओखाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रश्न 4मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की एका संख्या रेषेवर ABC हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स ऑफ AC बरोबर 10, डिस्टन्स ऑफ CB बरोबर 8, तर डिस्टन्स ऑफ AB काढा. सर्व पर्यायांचा विचार करा. आता सर्व पर्यायांचा विचार करायचा म्हणजे काय, तर सर्वात अगोदर आपण काय विचार करूयात, तर हे A, B आणि C हे तिन्ही बिंदू जे आहेत ते एका क्रमाने आहेत. तर आपण इथे पहिला पर्याय असा समजूयात A-B-C म्हणजे A आणि C या दोघांच्या मध्ये B हा बिंदू आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करूयात, अगोदर समजून घेण्यासाठी एक आकृती तयार करून घेऊयात. तर इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, AC दिलेला आहे 10. तर आपण इथे AC तयार करून घेतलं. A आणि C हे सांगितलेलं आहे 10 आणि त्यानंतर आपल्याला CB सांगितलेलं आहे 8. तर इथे कुठेतरी B बिंदू असेल आणि हे आपल्याला अंतर सांगितलेलं आहे, वेगळा कलर आपण यूज करूयात. हे अंतर आपल्याला सांगितलेलं आहे 8 आणि इतकं अंतर आपल्याला सांगितलेलं आहे 10. तर AB हे अंतर आपल्याला शोधायचं आहे. आता बघा आपल्याला कळतंय की ह्या 10मधून 8 वजा केले तर आपल्याला AB मिळेल. मग हेच आपण व्यवस्थित लिहून घेऊयात. तर बघा इथे काय होणार आहे, तर AB आणि BC या दोघांची बेरीज केली तर AC हे अंतर मिळेल. म्हणून आपण इथे लिहायचं डिस्टन्स ऑफ AB अधिक डिस्टन्स ऑफ BC, किंवा आपल्याला इथे CB दिलं आहे मग आपण CB लिहूयात तरीही चालेल. बरोबर किती होणार आहे, तर AC इतकं होणार आहे, म्हणून डिस्टन्स ऑफ AC. तर इथे आपल्याला डिस्टन्स ऑफ AB माहीत नाही, मग ते जसंच्या तसं येईल. डिस्टन्स ऑफ AB अधिक डिस्टन्स ऑफ CB दिलेला आहे 8, इथे लिहिलं 8 बरोबर डिस्टन्स ऑफ AC दिलेला आहे 10. आता पुढच्या स्टेपमध्ये काय होईल, तर डिस्टन्स ऑफ AB जसंच्या तसं येईल. त्यानंतर हे 10 जसे तसे आले आणि हे जे 8 आहेत हे अधिक 8 आहेत, हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते होतील -8. म्हणून डिस्टन्स ऑफ AB बरोबर 10 वजा 8 उत्तर आलं 2. तर आपल्याला इथे ABचं जे अंतर आहे ते 2 मिळालेलं आहे. तर बघा हा झाला पहिला पर्याय. आता दुसऱ्या पर्यायामध्ये आपण काय विचार करूयात, तर B हा बिंदू शेवटी आहे आणि C हा बिंदू मध्ये आहे. मग त्यावेळी पर्याय कसा होईल, तर त्यावेळी आपण असं लिहू शकतो A-C-B. ओके, तर ह्या पर्यायानुसार आपण एक आकृती तयार करून घेऊया. तर सर्वात अगोदर आपल्याला AC दिलेला आहे 10. तर हे अंतर समजा AC आहे A आणि C हे अंतर दिलेलं आहे 10. त्यानंतर CB अंतर दिलेलं आहे 8. याला आपण वेगळा कलर यूज करूया. तर C पासून B पर्यंत आपल्याला अंतर दिलेलं आहे 8. तर ह्या पर्यायामध्ये आपल्याला A पासून B पर्यंतचं जे अंतर आहे ते अंतर शोधायचं आहे. तर हे अंतर शोधण्यासाठी पुन्हा आपण सूत्र लिहून घेऊयात. आपल्याला काय करावं लागेल, या दोघांची बेरीज केली तर हे पूर्ण अंतर मिळेल. तर इथे डिस्टन्स ऑफ AB कसं मिळेल, तर AC आणि CB यांची बेरीज केली की आपल्याला AB हे अंतर मिळेल. म्हणून इथे डिस्टन्स ऑफ AC अधिक डिस्टन्स ऑफ CB. चला आता पुढे जाऊयात. इथे काय होईल, ACचं अंतर आहे 10 अधिक CBचं अंतर आहे 8. या दोघांची बेरीज झाली, उत्तर आलं 18. इथे लिहायचं आहे आपण डिस्टन्स ऑफ AB हे आपल्याला 18 मिळालेलं. त्याला देखील आपण बॉक्स तयार करून घेऊया. तर बघा इथे काय झालं, तर आपल्याला ABचं वेगवेगळ्या पर्यायानुसार 2 वेगवेगळी उत्तरं मिळालेली आहेत. तर एका ठिकाणी उत्तर मिळालं 2, एका ठिकाणी उत्तर मिळालं 18. तर ही दोन्ही उत्तरं तुम्ही लिहायची आहेत.
आता पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 5. इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. XYZ हे एक रेषीय बिंदू आहेत. डिस्टन्स ऑफ XY बरोबर 17, डिस्टन्स ऑफ YZ बरोबर 8. तर डिस्टन्स ऑफ XZ काढा. तर इथे देखील आपल्याला 2 पर्यायांचा विचार करावा लागेल, कारण की हे एक रेषीय बिंदू आहेत हे खरं आहे, मात्र कोणता बिंदू कोणत्या बिंदूंच्या दरम्यान आहे ते आपल्याला सांगितलेलं नाही. मग इथे देखील आपण 2 पर्याय वापरूयात. जर X डॅश Y डॅश Z म्हणजे X आणि Z यांच्यामध्ये Y बिंदू आहे, तर तेव्हा काय होईल, तर अगोदर आपण एक आकृती तयार करून घेऊयात. तर इथे XY आहे 17, XY हे आहे 17 आणि Y पासून Z पर्यंत आहे 8, हे आहे 8. तर आपल्याला XZ शोधायचं आहे, म्हणजे X पासून Z पर्यंत शोधायचं आहे. तर चला आपण सूत्र वापरूयात. इथे काय शोधायचं, डिस्टन्स ऑफ XZ बरोबर कसं होईल, तर XY आणि YZ यांची आपल्याला बेरीज केली की एकूण अंतर मिळेल, म्हणून डिस्टन्स ऑफ XY अधिक डिस्टन्स ऑफ YZ बरोबर इथे XY ची किंमत आहे 17 अधिक YZ ची किंमत आहे 8 बरोबर 17 आणि 8 उत्तर आलं 25. हे कसलं उत्तर मिळालं आपल्याला, तर डिस्टन्स ऑफ XZ. याला आपण बॉक्स तयार करून घेऊया. तर हे जे उत्तर मिळालं ते एका पर्यायाने मिळालेलं आहे. आता दुसऱ्या पर्यायाचा देखील विचार करूयात. तर दुसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला काय विचार करावा लागेल की हा जो Z बिंदू आपण शेवटी पकडला होता त्याला आपण दोघांच्या दरम्यान समजूयात. तर ह्यावेळी आपण इथे लिहूयात, जर X डॅश Z डॅश Y म्हणजे X आणि Y या 2 बिंदूंच्या दरम्यान Z हा बिंदू आहे. आता याच्यासाठी देखील आपण एक आकृती तयार करून घेऊयात. जसं की ही एक आपण तयार करून घेतली आकृती. इथे बिंदू आहे X, इथे बिंदू आहे Y. या दोघांमधील अंतर दिलेलं आहे आपल्याला 17. त्यानंतर आपल्याला सांगितलं आहे की Z हा बिंदू Y पासून 8 वर आहे. मग इथे कुठेतरी तो बिंदू असेल, हा आहे Z. हे अंतर दिलेलं आहे आपल्याला 8 आणि हे पूर्ण अंतर दिलेलं आहे आपल्याला 17. तर आपल्याला XZ हे अंतर शोधायचं आहे. तर हे अंतर शोधण्यासाठी काय करावं लागेल बघा, तर आपण एकूण अंतरामधून हे 8 वजा केलं की आपल्याला XZ हे अंतर मिळू शकतं. तर आपण काय लिहूया तिकडे, म्हणून डिस्टन्स ऑफ XZ अधिक डिस्टन्स ऑफ YZ बरोबर डिस्टन्स ऑफ XY. म्हणून डिस्टन्स ऑफ XZ अधिक डिस्टन्स ऑफ YZ किती दिलेलं आहे 8, ते लिहिलं इथे 8 बरोबर डिस्टन्स ऑफ XY आहे 17. म्हणून डिस्टन्स ऑफ XZ बरोबर हे 17 आले जसेच्या तसे, आणि हे जे 8 आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर होतील -8. म्हणून डिस्टन्स ऑफ XZ बरोबर 17 मधून 8 गेले, राहिले 9. तर हे आपल्याला उत्तर मिळालं. तर बघा इथे देखील आपण 2 वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करून वेगवेगळी 2 उत्तरे मिळवलेली आहेत. तुम्ही देखील अशाच प्रकारे 2 उत्तरे मिळवायची आहेत. इतकं झालं. आता पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 6. आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. जर A डॅश B डॅश C म्हणजे ABC हे एकरेषीय बिंदू आहेत आणि लेंथ ऑफ AC बरोबर 11, लेंथ ऑफ BC बरोबर 6.5, तर लेंथ ऑफ AB बरोबर किती, आपल्याला AB शोधायचं आहे. तर इथे आपल्याला आकृती काढायला सांगितलेली आहे. आपण एक आकृती तयार करूयात. मी इथे अंदाजाने एक आकृती तयार करतोय. तुम्ही मात्र काय करायचं आहे, तर पट्टीच्या सहाय्याने माप घेऊन आकृती तयार करायची आहे. तर इथे आपण नावं देऊयात. A आणि C हे अंतर दिलेलं आहे 11 आणि आपल्याला इथे सांगितलेलं आहे की B हा बिंदू असा आहे की त्यामुळे BC हे अंतर होणार आहे 6.5. हे अंतर जे आहे ते होणार आहे 6.5 आणि हे जे टोटल अंतर आहे ते अंतर आहे 11. तर आपल्याला AB शोधायचं आहे.
मग ए बी शोधण्यासाठी आपण काय करायचं, तर सूत्र लिहून घ्यायचं. बघा ए बी कसं मिळेल, तर ह्या दोघांची बेरीज केल्यानंतर एकूण अंतर मिळते, तर ते आपण लिहूयात. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी अधिक डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर डिस्टन्स ऑफ ए सी. म्हणून आपल्याकडे जी किमती आहेत त्या किमती भरूयात. तर डिस्टन्स ऑफ ए बी आपल्याजवळ नाही, ते जसंच्या तसं लिहिलं, अधिक डिस्टन्स ऑफ बी सी आहे 6.5 बरोबर डिस्टन्स ऑफ ए सी आहे 11. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर हे 11 जसेच्या तसे आले आणि हे जे 6.5 आहेत इथे अधिक आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते होतील वजा 6.5. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर 11मधून 6.5 गेले, राहिले 4.5. ओके, आपल्याला उत्तर मिळालं. त्या उत्तराला आपण बॉक्स तयार करून घेऊया. इथे आपल्या 6व्या प्रश्नातील पहिलं उदाहरण झालेलं आहे. आता पुढे जाऊयात. इथे आपल्याला काय सांगितलं आहे बघा, तर जर आर एस टी आर डॅश एस डॅश टी आणि एस टी बरोबर 3.7, आर एस बरोबर 2.5, तर आर टी बरोबर किती. तर अगोदर आपण एक आकृती तयार करून घ्यायची आहे. याला नावं देऊयात, बिंदू आर आणि बिंदू टी. त्यानंतर आपल्याला असं सांगितलेलं आहे की एस हा बिंदू या दोघांच्या दरम्यान आहे. तर इथे समजा हा एस बिंदू आहे. एस टी आपल्याला सांगितलेलं आहे 3.7 सांगितलेलं आहे आणि आर एस सांगितलेलं आहे 2.5. तर टोटल जे आर टी आहे ते शोधायचं आहे. मग आपण इथे लिहून घेऊयात. म्हणून डिस्टन्स ऑफ आर टी बरोबर डिस्टन्स ऑफ आर एस अधिक डिस्टन्स ऑफ एस टी. मग इथे काय होणार आहे, तर आर एसची किंमत आहे 2.5 अधिक एस टीची किंमत आहे 3.7. आता ही बेरीज करायची आहे. तर बेरीज किती येईल बघा, 7 अधिक 5 उत्तर आलं 12. 12चे 2 लिहिले, हातचा आला 1. 3 आणि 2 5 झाले, 5 आणि 1 हातचा 6 झाले. इथे लिहिलं 6. त्यानंतर दशांश चिन्ह एका स्थानानंतर आहे ते लिहिलं. तर इथे उत्तर आपल्याला मिळालं 6.2. हे आहे डिस्टन्स ऑफ आर टी. उत्तर मिळालेलं आहे. त्या उत्तराला लगेच बॉक्स तयार करून घ्यायचं. हे झालं आपलं दुसरं उदाहरण. आता 6व्या प्रश्नातील तिसरं उदाहरण. इथे आपल्याला काय सांगितलं आहे बघा, एक्स डॅश वाय डॅश झेड आणि लेंथ ऑफ एक्स झेड बरोबर 3 वर्गमुळात 7, लेंथ ऑफ एक्स वाय बरोबर वर्गमुळात 7, तर लेंथ ऑफ वाय झेड किती. मग याच्यासाठी आपण पुन्हा एक आकृती तयार करून घेऊयात. याला नावं देऊयात आपण एक्स आणि झेड. वाय बिंदू कुठे आहे, तर वाय बिंदू या दोन्ही बिंदूंच्या दरम्यान आहे. समजा तो बिंदू आहे इथे. ओके, तर आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर एक्स झेड हे टोटल जे अंतर आहे ते किती आहे, ते आहे 3 वर्गमुळात 7. हे जे अंतर टोटल आहे ते आहे 3 वर्गमुळात 7 आणि एक्स वाय हे अंतर आहे वर्गमुळात 7. तर वाय झेड हे अंतर शोधायचं आहे. मग आपण इथे लिहून घ्यायचं आहे डिस्टन्स ऑफ एक्स वाय अधिक डिस्टन्स ऑफ वाय झेड बरोबर डिस्टन्स ऑफ एक्स झेड. आपल्याकडे ज्या किमती आहेत त्या किमती भरूयात. तर एक्स वायची किंमत आहे वर्गमुळात 7 अधिक वाय झेड आपल्याकडे नाही आहे, ते आपण जसंच्या तसं लिहिलं. डिस्टन्स ऑफ वाय झेड बरोबर डिस्टन्स ऑफ एक्स झेड आहे 3 वर्गमुळात 7. आता पुढे काय होईल, तर डिस्टन्स ऑफ वाय झेड जसंच्या तसं येईल बरोबर 3 वर्गमुळात 7 जसंच्या तसं आलं. त्यानंतर हे जे वर्गमुळात 7 आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेलं, ते होईल वजा वर्गमुळात 7. म्हणून डिस्टन्स ऑफ वाय झेड बरोबर, आता बघा ही वजाबाकी कशी करायची, तर 3 वर्गमुळात 7 आहेत त्यापैकी 1 वर्गमुळात 7 वजा करायचं आहे. बघा आपण बाजूला लिहून पाहूयात. समजा इथे 1 2 आणि 3 असे 3 वर्गमुळात 7 आहेत.
त्यापैकी आपण 1 वर्गमुळात 7 वजा करायचा आहे. काय होणार, तर हा आणि हा कट झाला, राहिले किती 2 राहिले, म्हणून आपण इथे लिहायचं 2 वर्गमुळात 7. तर अशा पद्धतीने आपण ही वजाबाकी करायची. तर हे जे उत्तर आपल्याला मिळालं त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया. हा झाला आपला 6व्या प्रश्नातील तिसरं उदाहरण. त्यानंतर आता 7वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे इथे. एक रेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात. या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात लिहायचं आहे, मात्र आपण अगोदर ते समजून घेऊयात. इथे 3 बिंदू आहेत जे एक रेषीय नाहीत. मग आपण इथे 3 बिंदू तयार करून घेऊयात. 1, 2 आणि 3. बघा, हे तिन्ही बिंदू एका रेषेत येत नाहीत, म्हणजे हे एक रेषीय नाहीत. यांना नावं देऊयात A, B आणि C. आता हे 3 बिंदू कोणती आकृती तयार करतील, तर आपण आकृती तयार करून पाहूयात. तर ह्या A पासून B पर्यंत एक रेषा तयार करून त्यांना आपण एक रेषाखंड तयार करून जोडून घेतलं. त्यानंतर A पासून C जोडला आणि पुढे आपण C पासून B बिंदू जोडला. तर बघा, ही कोणती आकृती तयार झाली, ही आकृती आहे त्रिकोणाची. मग आपण इथे लिहून घ्यायचं आहे एक रेषीय नसलेले 3 बिंदू त्रिकोणाची आकृती तयार करतात. तर बघा, अशा पद्धतीने आपला हा 7वा प्रश्न कंप्लीट झाला आणि यासोबतच सराव संच 1.1 इथे आपला कंप्लीट झालेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओखाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्हाला इयत्ता 9वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 9वी असा मेसेज करा. मी सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.